तर नमस्कार, मी राहुल जवादे आर्य मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी तुम्ही करत असाल आणि ई-केवायसी करताना तुम्हाला ओटीपी येत नसेल तर त्याचे दोन कारणे असू शकतात। तर पहिले कारण म्हणजे तुमचा मोबाईल नंबर बंद असेल किंवा दुसरे कारण म्हणजे तुमच्या आधारला तुमचा वेगळा नंबर लिंक असेल। तर तुमच्या आधारला कोणता नंबर लिंक आहे हे तुम्ही तुमच्याच मोबाईलने स्वतः 2 मिनिटात चेक करू शकता। तर ते कसं चेक करायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग बघूया ते कसं चेक करायचं। तर बघा, सर्वात अगोदर आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे आणि इथे सर्च बार मध्ये myaadhar.uidai.gov.in असं आपल्याला सर्च करायचं आहे। असं सर्च केल्यानंतर इथे माय आधार UIDAI ची अधिकृत वेबसाईट ओपन होईल। तर या वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देणार आहे, त्यावर सुद्धा क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवर पोहोचू शकता। तर इथे आल्यानंतर या क्रॉसवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिअर करून टाकायचं आहे। तर आता आपल्याला थोडं वर स्क्रॉल करून घ्यायचं आहे। तर वर स्क्रॉल केल्यानंतर इथे चेक आधार व्हॅलिडिटी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर इथे क्लिक केल्यानंतर इथे इंटर आधार नंबर म्हणजे ज्या महिलेचा आपल्याला आधारला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे चेक करायचं आहे, त्या महिलेचा आधार क्रमांक आपल्याला इंटर आधार नंबर इथे टाइप करायचा आहे। तर हा आधार क्रमांक टाकल्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा आपल्याला इथे इंटर कॅप्चा इथे आपल्याला पाहून जसाचा तसा टाइप करायचा आहे। तर हा कॅप्चा टाकल्यानंतर प्रोसीड या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर प्रोसीड बटनवर क्लिक केल्याबरोबरच इथे आपल्या आधारला संबंधित माहिती ओपन होईल। तर बघा, इथे आपल्याला त्या महिलेचा आधार क्रमांक दिलेला आहे आणि इथे त्या महिलेचं वय साधारणतः दाखवलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे त्या महिलेच्या आधारला कोणता नंबर लिंक आहे हे सुद्धा इथे दाखवलेलं आहे। हा नंबर तुमचा बंद झालेला असेल किंवा हा नंबर तुमच्याकडे नसेल तर हा नंबर तुम्हाला आधार सेंटरवर जाऊन बदलून घ्यायचा आहे, कारण याच मोबाईल नंबरवर तुम्हाला ओटीपी येत आहे। तर हा आधार सेंटरवर जाऊन तुम्ही मोबाईल नंबर बदलला म्हणजे तुमचा जो चालू नंबर असेल तो नंबर तुम्हाला इथे या आधार सेंटरवर जाऊन बदलून घ्यायचा आहे आणि नंतरच तुम्हाला त्या नंबरवर ओटीपी येणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आधारला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे चेक करू शकता आणि तुमच्याकडे जो चालू नंबर असेल तो नंबर तुम्हाला इथे या आधारला लिंक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला त्या नंबरवर ओटीपी येणार आहे आणि त्यानंतर तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सक्सेसफुली पूर्ण करू शकता। तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल। माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व असेच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।